नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। जिल्ह्यात पावसाची रिपरिप शेतकऱ्यांसाठी ठरते डोकेदुखी। कापूस, सोयाबीन, तुरीच्या पिकाला फटका बसण्याची भीती। अकोल्यातील मध्य व मोठ्या प्रकल्पात पाणीच पाणी। काटेपूर्णानंतर आज सोडले दगडपारवा धरणातून जलसाठा। कावड यात्रेसाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार। भक्तांनी नियमांचे पालन करण्याची गरज व्यक्त। आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक आरोप। आमदार मिटकरी व मनसे नेते पंकज साबळेंच्या मैत्रीचे फोटो व्हायरल। आला अनोखा योग, फ्रेंडशिप डे ला आली गटारी अमावस्या। दीप अमावस्येनिमित्त लागणार घरोघरी दिवे। कोण काय साजरे करणार, सर्वांचे लक्ष। आता सविस्तर बातम्या। जिल्ह्यात सततच्या या पावसाने पिके धोक्यात आली आहेत। यावर्षी जून आणि जुलै या 2 महिन्यातच वार्षिक सरासरीच्या तुलनेत 50% पेक्षा अधिक पाऊस जिल्ह्यात पडलाय। त्यामुळे पिके धोक्यात आल्याची माहिती आहे। पहिल्या 2 महिन्यातच 50% पेक्षा अधिक पाऊस अकोला जिल्ह्यात साधारणतः जून ते सप्टेंबर असे 4 महिने मान्सूनचा पाऊस पडतो। यंदा मात्र 50% पेक्षा अधिकचा पाऊस जिल्ह्यात पडला आहे। अकोट तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक 75.5% पाऊस पडला असून सर्वात कमी तेल्हारा तालुक्यात 57.2% पावसाची नोंद झाली। बाळापूर तालुक्यात 74.9, पातूर तालुक्यात 73.3, अकोला 66.8, बार्शी टाकळी 73.9 आणि मूर्तिजापूर तालुक्यात 58.5% पाऊस झाला आहे। 5 ऑगस्ट पर्यंत पावसाची रिपरिप हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्राने अकोला पावसाची शक्यता वर्तवली आहे। आणखी 3 दिवस पावसाचा मुक्काम लांबल्यास जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतजमीन ओली आहे। काही ठिकाणी तर पिके पाण्याखाली गेली आहेत। त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अकोला जिल्ह्यातील सर्वच लघु तसेच मोठ्या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने सर्व प्रकल्पांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। यामधील काटेपूर्णा तसेच दगडपारवा प्रकल्पाचे दरवाजे गेल्या 24 तासापासून उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे। जिल्ह्यातील लघु, मध्यम तसेच मोठ्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने सर्व प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत। यामधील काटेपूर्णा तसेच दगडपारवा प्रकल्पाचे दरवाजे उघडून गेल्या 24 तासापासून सतत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। प्रकल्पाच्या अखत्यारीत येत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे। काटेपूर्णा प्रकल्पात 82.31% जलसाठा निर्माण झाला असून गेल्या 24 तासापासून या प्रकल्पाचे 4 वक्रद्वार प्रत्येकी 30 सेंटीमीटरने उघडले आहेत। दगडपारवा प्रकल्पात 88.42% जलसाठा निर्माण झाला असून या प्रकल्पाचे 4 वक्रद्वार 5 सेंटीमीटरने उघडले आहेत। यासोबतच तेल्हारा तालुक्यातील वाण प्रकल्पात 43.60%, पातूर तालुक्यातील मोरणा प्रकल्पात 78.55%, निर्गुणा प्रकल्पात 83.85%, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा प्रकल्पात 41.81% एवढा पाणी साठा निर्माण झाला आहे। पुढील काही दिवस पावसाची संततधार अशी राहिल्यास सर्व प्रकल्पात 100% जलसाठा निर्माण होण्याची शक्यता पाटबंधारे विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे। जिल्ह्यातील कावड पालखी यात्रा हा अद्भुत उत्सव असून या यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून देण्यात येतील। या उत्सवाचे पावित्र्य टिकविण्यासाठी आणि तो शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक शिस्तीचे पालन करून मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले। कावड यात्रा नियोजनाबाबत विविध कावड मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात शनिवारी सायंकाळी झाली। त्यावेळी ते बोलत होते। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते। कावड यात्रेत भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल। पथदिवे, ठिकठिकाणी पेयजल, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके,
रस्त्यांची दुरुस्ती आदी सुविधा निर्माण केल्या जातील। यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे, पोलिसांकडून मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल, भाविकांना आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील असे सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेमधील वाद काही थांबण्याचं नाव घेईना। अशातच आता मिटकरी आणि मनसे राडा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी खळबळजनक आरोप केला आहे। आमदार अमोल मिटकरी आणि मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र असून त्यांनी प्रसिद्धीसाठी हा कट रचला होता अशी चर्चा शहरात सुरू असल्याचं वक्तव्य देशमुख यांनी केलं आहे। या दोघांच्या प्रसिद्धीच्या राजकारणात जय मालोकारचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। आमदार नितीन देशमुख हे दिवंगत मनसे पदाधिकारी जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले होते। यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। तसेच मनसे आणि मिटकरी यांच्यातील वाद संपवावा असं आवाहन त्यांनी अमोल मिटकरी यांना केलं। मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि अमोल मिटकरी हे जवळचे मित्र आहेत। काही दिवसांपूर्वी साबळे यांनी मिटकरींचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला होता। आपल्या नेत्यावर मी आरोप करतो आणि तुम्ही असा हल्ला करा असं या दोघांनी मिळून षडयंत्र रचल्याची चर्चा शहरात सुरू आहे असं ते म्हणाले। आमदार अमोल मिटकरी गाडी हल्ला प्रकरणात काल अटक करण्यात आलेल्या 3 मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यांना MCR मिळाला तर इतर अटकेत असलेल्या एका आरोपीला जामीन मिळाला आहे। अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी मनसेचे 3 कार्यकर्ते अटकेत होते, तर जवळपास 20 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटकेत असलेल्या सचिन गव्हाळे, राजेश काळे, निसार शेख यांना 1 दिवसांचा PCR आज संपला। त्यांना MCR मिळाला आहे। आज अटक केलेल्या पंजाबराव जगताप यांना पण कोर्टाने MCR मध्ये पाठविले आहे। तर या प्रकरणात अजून प्रक्षोभक वक्तव्य करणारे कर्णबाळा दुनबडे, राकेश शर्मा, प्रशंसा आंबेरे, सतीश फाले, भूषण भिरळ, मंगेश देशमुख हे अद्याप फरार असल्याची माहिती आहे। मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अकोला जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे। या अर्जावर 7 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे पावसामुळे संपूर्ण शहरातील विविध भागात गटार साचल्याने दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच संपूर्ण शहरातील रस्त्यांची खस्ता हालत झाल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। हिवरखेड नगर परिषदेतर्फे गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अखेर आज गावातील महिला तसेच पुरुषांनी हिवरखेड नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले। हिवरखेड येथील रहिवासी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले। यावेळी नगर परिषदेला कुलूप असल्याने नागरिकांमधून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात आहे। सदर प्रकाराबाबत काही नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावला असता बहुतांश अधिकाऱ्यांचे फोन हे नॉट रिचेबल असल्याने नेमकं हिवरखेड नगर परिषदमध्ये चाललं तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। येणाऱ्या काळात हिवरखेड येथील नागरिकांच्या समस्या नगर परिषदेने निकाली न लावल्यास गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला आहे। आमच्या तिथे नालीचं पाणी पूर्ण रोडवरती असल्या कारणाने पूर्ण म्हणजे गल्लीला त्रास आहे या पाण्याचा आणि गल्लीला त्रास असल्यामुळं लहान लहान मुलं त्या पाण्यातून जाऊन राहिले, पडून राहिले। पुन्हा सर्वांना जाताना येताना त्रास होऊन राहिला। पुन्हा कोणी समजा त्याचा लोड घेऊन नाही राहिला। जमा झालो, सर्व स्त्रिया जमा झाल्यानंतर आम्ही त्यांना रवी राणे म्हटलं की बा आमच्या गल्लीमध्ये तुम्ही काही करता की नाही करत हे सांगा फक्त की आम्ही संपार बसा। तर ते रागा आमच्या गल्लीमध्ये डोबामध्ये बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बा मी तुम्हाला जोपर्यंत मुरून किंवा इथं सगळी सुविधा करून देते तोपर्यंत मी इथून हलणार नाही। व्यापारी संकुलामधील दुकानाचे रजिस्टर भाडेपट्टा तक्रारदाराच्या नावे करण्यासाठी 7,000ची लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यास एसीबीने अटक केली। वैभव देविदास पांडे असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो नगरपालिकेच्या मिळकत विभागामध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता। वाशिम नगर परिषदेच्या पुसद नाका येथील व्यापारी संकुलात दुकान आहे। या व्यापारी संकुलामधील दुकानांचे तक्रारदार यांच्या नावावर रजिस्टर भाडेपट्टा करण्याकरिता शासकीय पावती फी 15,000 रुपये आहे। त्याच्या व्यतिरिक्त आरोपी वैभव पांडे यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केली। त्यानंतर तडजोडी अंती 7,000 रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली। सापळा कारवाई दरम्यान शासकीय पावती व लाच रक्कम असे एकूण 22,000 रुपये एकत्रित आरोपीने स्वतः तक्रारदार यांच्याकडून स्वीकारले।
या प्रकरणी सहाय्यक मिळकत व्यवस्थापक वैभव पांडे याला ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाशिम एसीबीने केलेल्या या कारवाईमुळे नगरपालिकेमध्ये एकच खळबळ उडाली। एसीबी ऑफिस वाशिम येथे येऊन तक्रार दिली की त्याच्या म्हणजे फिर्यादीचे नगर परिषद वाशिम मार्फत पुसद नाका वाशिम येथील महात्मा गांधी विद्यालयाजवळ बांधलेल्या 3 मजली व्यापारी संकुलामधील जे दुकान आहे ते तक्रारदार याच्या नावावर रजिस्टर भाडे पावती करण्याकरता शासकीय पावती जी लागते तर ती पावती नगर परिषद येथून मिळते। तर ती पावती शासकीय दरानुसार 15,000 रुपयाची आहे, परंतु ती पावती देण्यासाठी ट्रान्सफर पावती जी आहे ती देण्यासाठी 7,000 रुपये 10,000 रुपये लाचीची रक्कम यातील जो आलोसे आहे वैभव देवीदास पांडे सहाय्यक मिळकत व्यवस्थापक नगर परिषद वाशिम हा मागतोय अशी तक्रार त्यांनी दिल्यानंतर आम्ही सदर तक्रारीची पडताळणी केली। पडताळणी दरम्यान हे सिद्ध झालं की 10,000 रुपयाची त्याने मागणी केली होती, परंतु तडजोडी अंती त्याने 7,000 रुपयाची लाचीची रकमेची मागणी केली आणि ती रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली। म्हणून आज रोजी आम्ही आमच्या वाशिम एसीबीच्या पथकासह नगर परिषद वाशिम येथे सापळा कारवाई केली असता ट्रान्सफर पावतीचे 15,000 त्याचप्रमाणे लाचीची रक्कम 7,000 अशी एकूण 22,000 रुपये घेत असताना याला रंगेहात आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि वैभव पांडे याच्यावर पोलीस स्टेशन वाशिम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो असे अनेक लोक आहेत जे मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात। मित्र जर सुखात असेल तरीही त्याचा आनंद साजरा करतात, मित्र जर दुःखात असेल तरीही त्याला सोडून जात नाहीत। गटारी आणि फ्रेंडशिप डे यंदा एकाच दिवशी आला आहे, त्यामुळे फ्रेंडशिप डे कसा साजरा होतो हे पाहण्यासारखे असेल। मित्र आयुष्यातील वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो। यंदा मैत्री दिन 4 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे। मग जर फ्रेंडशिप डेला मित्राला जर सरप्राईज द्यायचं असेल तर ते खासच असायला हवं। मैत्रीचे नाते साजरे करण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो। या दिवशी लोक मित्रांसोबत वेळ घालवतात। मैत्री हे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील पहिले नाते असते जे व्यक्ती स्वतः तयार करतो। माणूस त्याचा विचार आणि आवडीनिवडीनुसार मैत्री करतो। शाळा, कॉलेज, ऑफिस, सोशल मीडिया यासह अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक मैत्री करतात। मैत्रीचे हे खास नाते साजरे करण्यासाठी दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो। या खास दिवशी लोक अनेकदा पार्टी करतात, बाहेर जातात आणि मित्रांसोबत वेळ घालवतात। चला तर रविवारच्या फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपल्या जुन्या मित्राला फोन करू, त्याची ख्याली खुशाली विचारू। आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि संततीच्या सौख्यासाठी दीप पूजनाचे महत्त्व आहे। त्याचबरोबर लक्ष्मीचा अधिवास राहावा यासाठी दीप अमावस्येचे अधिक महत्त्व आहे। आषाढ महिन्याची सांगता ही दीप अमावस्येला होते। दीप पूजनाचे विविध धार्मिक महत्त्व असून त्याचा हा आढावा। मुलांच्या कल्याणासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि आपल्या पितरांचे किंवा पूर्वजांचे आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी दीप अमावस्येचे दिव्यांचे पूजन असते। आषाढ महिन्याची सांगता ही आषाढ अमावस्येला होते। त्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते। यानंतर सर्व धार्मिक सणांचे पर्व सुरू होते। रविवारी दीप अमावस्या आहे, यालाच आषाढ अमावस्या असे म्हणतात। दिव्यांची आवस असं देखील म्हणतात। या दिवशी घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करत दिव्यांची पूजा केली जाते। घरातील सर्व छोटे मोठे दिवे, सर्व धातूंचे दिवे स्वच्छ करून पूजा केली जाते। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी या दिवशी लहान मुलांना ओवाळले जाते। या दिवशी पितरांसाठी एक दिवा लावला जातो। एक कणकेचा दिवा बनवून तो दक्षिण दिशेला ठेवतात। हा दिवा लावल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात। घरात लक्ष्मीचा वास असावा म्हणून ही अमावस्या महत्त्वाची असते। आपली संस्कृती आणि त्यामध्ये लपलेलं आपलं आधुनिक विज्ञान जोपासावे। नेहा पाटील, RRC न्यूज, अकोला। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। जिल्ह्यात पावसाची रिपरिप शेतकऱ्यांसाठी ठरते डोकेदुखी। कापूस, सोयाबीन, तुरीच्या पिकाला फटका बसण्याची भीती।
अकोल्यातील मध्य व मोठ्या प्रकल्पात पाणीच पाणी. काटेपूर्णानंतर आज सोडले दगडपारवा धरणातून जलसाठा. कावड यात्रेसाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करणार. भक्तांनी नियमांचे पालन करण्याची गरज व्यक्त. आमदार नितीन देशमुख यांचा खळबळजनक आरोप. आमदार मिटकरी व मनसे नेते पंकज साबळेंच्या मैत्रीचे फोटो व्हायरल. आला अनोखा योग. फ्रेंडशिप डे ला आली गटारी अमावस्या. दीप अमावस्येनिमित्त लागणार घरोघरी दिवे. कोण काय साजरे करणार, सर्वांचे लक्ष. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRC चे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.